आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आहे भावाचा उपवास, म्हणजे पंचमी सुरू, आणि आज आनंदीच्या स्कूलमध्ये आहे पंचमीचं आहे, त्यामुळे आनंदीला घालायची आहे नऊवारी साडी। तर त्यासाठी मी माझी साडी घेतलेली आहे। माझं काही कापड राहिलं होतं, त्याचं मी तिला ब्लाऊज शिवलं होतं जॉईंट देऊन। तर आता मी तिला तेच वेअर करणार आहे। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर चलो हम स्टार्ट करते हैं। चलो, आणि आज घरून तशी पॅक साडी घालायची, त्यामुळे तिला डायपर घालावं लागणार आहे, कारण सव आली तर पंचायत होईल, साडी सगळी फुटून जाईल। मन चल बाळा। तर ही साडी हलकी फुलकी घालणार आहे, वजनाने हलकी आहे त्यामुळे। आणि टाईपवर हा ब्लाऊज मी माझ्या कापडमधला राहिलेला शिवलेला आहे जॉईंट देऊन। आणि त्यांना सूप आणि कळशी सांगितली, सूप काही छोटं नव्हतं, तर माझ्या लग्नातलं सापडून बराच वेळ सापडल्यानंतर हे सापडलेलं आहे। म्हटलं चला असू द्या, म्हणजे माझ्या लक्षात होतं असं काहीतरी होतं म्हणून देतात म्हणून, पण दुसरं काहीच सूप नाही आहे आता, त्यामुळे काही हेच द्यायचं सूप तिला।
आणि स्कूल सुटल्यानंतर ना त्यांच्या स्कूलच्या बाहेरच म्हणजे येताना आपल्याला घरी तर तिथे झोका बांधलेला होता, खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो होतो कारण आनंदीची इच्छा होती झोका खेळायची. त्यामुळे झोका खेळत खेळत आमचा किती वेळ गेला हेच कळलं नाही आम्हाला. आणि ती खूप खुश होती झोका खेळून कारण लहान मुलांना आवडतं त्यामुळे. आणि मोबाईल साईडला ठेवून मी तिला मदत केली झोका द्यायला कारण तिला एकटीला घेता येत नव्हतं. त्यामुळे तिला आनंद एवढा होता की मी किती उंच झोका खेळते म्हणून. आणि आमच्या इथे बांधायला काही जागा नाही त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ थांबूया आणि झोका खेळून घेऊया तिला. तर गाईस आता आम्ही आलेलं आहे स्कूलमधून. तर आमच्या पिल्लूचं सकाळचं लुक कसं होतं आणि श्री आत्ताचं पूर्ण चेंज झालेलं आहे. आमच्या दादाने डायपर घातलं होतं तरी ती साडी काढली, सगळं पोचको करून ठेवलंय ते असं तरी छान दिसतंय. काढू 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 इरिटेट झालाय पिल्लू आमचा. तर आता मी आणि मी डायपर घातलं होतं तरी त्या मावशींनी साडी खोलली होती आणि ते वेगळंच करून ठेवलं होतं. त्यामुळे तर तिला जास्तच हे होत होतं, इरिटेट होत होतं कारण ते इतकं वाचकं मोचकं झालं होतं ना. त्यात माझी मोठी साडी होती त्यामुळे तिला नको वाटायचं. आणि केस पण पॅक झाले होते, ते खोलल्यानंतर खूप खुश झाले ते केस कसे उभे राहिले पाहिजेस का. आणि मग त्यानंतर मी डायपर रिमूव्ह केलं आणि कसं हसतंय. मी पिल्लूला झोपी लावून चालले कारण त्याला झोप आली होती आणि माझं हात असं पकडून झोपलं होतं जेणेकरून मी तिला सोडून जाऊ नये म्हणून. खूप झोपले आता, मम्मी तू जाऊ नकोस असं म्हणून. पण आता मी चाललेले झोपली कारण नानी पण पलीकडे झोपल्या त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर आपण जाऊन येऊया जेवण, तोपर्यंत झोपून ते. तर काही आत्ता सगळं आवरलेलं आहे आणि आज लवकर आवरलं कारण मी आज आनंदीला जिमवरून आल्यानंतर त्यांना भूक लागली होती त्यामुळे लगेच चपात्या करायला घेतल्या होत्या. मग चपात्या लगेच रेडी केल्या. त्यानंतर ना भेंडी आणि भोपळा केला होता आणि आता आम्हाला केली होती खिचडी साबुदाण्याची कारण आज ही गुरुवार म्हणजे भावाचा उपवास. आणि पिल्लू खाते आता भोपळा चपाती, मगाशी त्यांनी खाल्लं दूध चपाती म्हणून. आणि आता फेस वॉश केलेला आहे, नाईट क्रीम. आणि आता आपण जायचं, बोर होतं यार, कैसे कटेंगे ये दिन. हजबेंड के बिना अवघड झाले. तर आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.